श्लोक 23. नियतं संगरहितं रागद्वेषतः कृतं अफलप्रेप्सुना कर्म यत्तत् सात्विकमुच्यते. अर्थ: नियत, संगरहित, कामक्रोधविहीन आणि फलासक्ती शून्य असे जे कर्म ते सात्विक कर्म होय. नियतीने नेमून दिलेले, आसक्ती विरहित, तसेच रागद्वेषरहित व फलाची इच्छा न ठेवता केलेले जे कर्म ते सात्विक कर्म आहे असे भगवंत सांगत आहेत. विवरण: नियत कर्म म्हणजे प्रकृती स्वभावास धरून असलेले, ओघाने आलेले व कर्तव्य म्हणून ठरणारे कर्म. भगवंत अर्जुनाला नियतं कुरु कर्मत्वम अशी आज्ञाच करतायत, कारण समोर ठाकलेले युद्ध हे अर्जुनाचे नियत कर्म आहे, ते त्याचे कर्तव्य सुद्धा आहे. म्हणूनच ते अर्जुनाने करायलाच हवे अशी भगवंताची आज्ञा आहे. मात्र ते सात्विक व्हावे, बंधनरहित असावे, यासाठी फलासक्ती सोडून रागद्वेष विरहित वृत्तीने ते अर्जुनाने करावे. प्रत्येकाचे नियत कर्म भिन्न भिन्न असते, किंबहुना एकाच व्यक्तीचे भिन्न काळी व भिन्न परिस्थितीत नियत कर्म वेगवेगळे असते. ते प्रसंगाप्रमाणे विवेक आणि विचाराने ठरवावे लागते. सत्य शब्दाने ज्ञान सूचित होते, म्हणून सात्विक कर्म हे ज्ञानपूर्ण व उत्कृष्ट असायलाच हवे. कर्माचा दर्जा सात्विक शब्दाने सूचित केला आहे. कर्माचा दर्जा संगाने बिघडतो, म्हणजेच अहंकाराने बिघडतो. फलासक्तीने किंवा काम क्रोध विकाराने युक्त होऊन केलेले कर्म निश्चितपणे बिघडणारच, कारण अहंकारी व्यक्तीला कर्माचे ज्ञान व दर्जा यापेक्षा स्वतःचेच महत्त्व जास्त असते. तसेच त्यांचा मीपणा विसरला जात नाही. कर्माच्या आधी त्यापासून मला काय मिळणार याचा विचार तो करतो. खरे तर कर्म चांगले होण्यासाठी ते कुशलतापूर्वक इतर कशाचाही विचार न करता करायला हवे. म्हणूनच भगवंतांनी सांगितलेले आहे की योग कर्मसु कौशलम. म्हणून कर्म उत्कृष्ट होण्यासाठी इतर गोष्टींचा विसर पडायला हवा. नियतकर्माचा विचार करताना व्यक्तीसाठी वर्णाश्रमानुसार, परिस्थितीनुसार व शास्त्रांनी जसे कर्म करण्यास सांगितले आहे तसेच करावे. शास्त्रविरोधी कर्म करू नये. संगरहित म्हणजे कर्तृत्व अभिमान सोडून देऊन कर्म करावे, तेच संगरहित कर्म असते. त्याचबरोबर ते रागद्वेष विरहित सुद्धा असावे. कर्माचा स्वीकार रागपूर्वक म्हणजे प्रेमाने किंवा आसक्तीने करू नये, तसेच द्वेषाने सुद्धा करू नये. आणि कर्म करताना कर्म करण्याची जी जी म्हणजे साधने, शरीर, इंद्रिय, अंतःकरण यातही रागद्वेषाची भावना नसावी. अरागद्वेषतः कर्म म्हणजेच आसक्तीचा अभाव असणे आणि अफलप्रेप्सुना म्हणजे भविष्यातही त्या कर्माने आपल्याला कोणतेही फळ मिळावे अशी इच्छा न धरणे, म्हणजेच असंगतापूर्वक कर्म करावे, म्हणजेच ते सात्विक होते. ह्याचं थोडंसं विवरण सांगते की भविष्यात सुद्धा आपल्याला या कर्माचे फळ मिळावे असे वाटता कामा नये. आपण कुणाच्यासाठी तरी एखाद्या गोष्टीची मदत करतो की एखाद्यासाठी आपण काहीतरी फार वेगळं केलेलं असतं आणि त्यावेळी ते करून सोडून देतो, पण त्यानंतर कधीतरी आपल्याला असं वाटतं की ह्या माणसासाठी मी एवढं काही केलं, तर यांनी त्याची जाण ठेवावी किंवा त्याबद्दल माझ्याबद्दल काहीतरी कृतज्ञता व्यक्त करावी आणि त्याला शक्य असेल तेव्हा त्या गोष्टी माझ्यासाठी त्यांनी परतसुद्धा कराव्यात असं सुद्धा वाटता कामा नये, म्हणजेच ते असंगतापूर्वक कर्म असते असे भगवंत इथे सांगत आहे.